आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे शिवपुराणातील हरिहराची एकात्मता। प्राचीन काळी एक महान तपस्वी अत्री मुनी जंगलात कठोर तप करत होते। ते शिव आणि विष्णू दोघांचेही परमभक्त होते। मुनींच्या तपश्चर्येने संपूर्ण ब्रह्मांडातील देवतांना आश्चर्य वाटू लागले। अत्री मुनींची एकच इच्छा होती, स्वयं भगवान शिव आणि भगवान विष्णू यांनी माझ्या आश्रमात यावे। त्यासाठी त्यांनी तपही केले। त्यांचे तप पाहून शिव आणि विष्णू दोघेही प्रसन्न झाले। एके दिवशी अत्री मुनी ध्यानात होते, तेव्हा आश्रमात दोन तेजस्वी रूपे अवतरली। एक नीलकंठ महादेव तर दुसरे शंखचक्र गदाधारी विष्णू। अत्री मुनी डोळे उघडून स्तिमित झाले आणि म्हणाले, प्रभो, तुम्हा दोघांचे एकत्र दर्शन माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ फल आहे। तेव्हा शिवस्मित हास्य करून म्हणाले, ऋषी, आम्ही दोघे वेगळे नाहीत। जगात आम्हाला हरी आणि हर म्हणतात, परंतु तत्वतः आम्ही एकच, एकात्म ब्रह्मतत्व। विष्णू देखील म्हणाले, जो शिवाची पूजा करतो तो माझी पूजा करतो, आणि जो माझी भक्ती करतो तो शिवाचाही भक्त असतो। दोघात भेद नाही। शिव आणि विष्णू यांनी ऋषी अत्री मुनींना वरदान दिले, तुझ्या घरात आम्ही अवतार घेऊ, तुझे घर पवित्र करू। नंतर दैवी कृपेने सर्व देवतांच्या शक्तींचे स्वरूप दत्तात्रेय यांचा जन्म झाला, आणि तेच अत्री अनुसूया पुत्र म्हणून ओळखले जातात। आता कथेतून आपल्याला काय संदेश मिळाला, तर शिव आणि विष्णू यांच्यात भेद नाही, दोघेही एकाच परमात्म्याचे रूप आहेत। भक्ती निरपेक्ष असावी। एका देवाच्या भक्तीने दुसऱ्याचीही कृपा मिळते। तप, श्रद्धा आणि निष्ठा यांचे नेहमीच फळ मिळते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद। अशाच नवीन कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा आणि गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा।